मनोज जरांगेंनी पुन्हा एकदा सरकारला इशारा दिलाय, अजूनही वेळ गेलेली नाही, आरक्षण द्या, नाहीतर 5.5 कोटी मराठा समाज मुंबईत येईल. मुंबईत पाय ठेवायला जागा शिल्लक राहणार नसल्याचं जरांगेंनी म्हटलंय. इतकंच नाही तर आंदोलक हुल्लडबाज नसून सरकार हुल्लडबाजी करत असल्याचा आरोपही जरांगेंनी केला. मुंबईतील मराठा आंदोलनाची मुंबई हायकोर्टानं गंभीर दखल घेतली. आंदोलन हाताबाहेर गेल्याचं निरीक्षण हायकोर्टानं नोंदवलं. हायकोर्टाकडून आज कुठलेही आदेश देण्यात आले नाहीत. या प्रकरणाची हायकोर्टात उद्या दुपारी 3 वाजता पुन्हा सुनावणी होणार आहे. मुंबईतील आंदोलनादरम्यान शर्तींचं उल्लंघन करणाऱ्या आंदोलकांवर उद्या संध्याकाळी 4 वाजेपर्यंत कारवाई करा असे निर्देश हायकोर्टानं दिलेत. मुंबईतले रस्ते मोकळे करा, आंदोलकांना रस्त्यांवरून हटवा असं कोर्टानं सांगितलंय. गणेशोत्सवात मुंबईत कोंडी व्हायला नको असा स्पष्ट सूचना कोर्टानं केल्या. कोर्टाच्या आदेशानंतर जरांगेंच्या वकिलांनी मवाळ भूमिका घेतली. आझाद मैदानात केवळ 5,000 लोकांनीच थांबावं, इतर आंदोलकांनी मुंबई सोडावी असं आवाहन जरांगेंच्या वकिलांनी केले. तसंच वाईट गोष्टींचं दाखवल्या जात असल्याचा आरोपही जरांगेंच्या वकिलांनी केला. काही आंदोलकांकडून मराठा आंदोलनाला गालबोट लावण्याचा प्रयत्न केला जातोय अशी टीका राधाकृष्ण विखे पाटलांनी केली. आंदोलकांनी आझाद मैदानाचं आंदोलन करावं, शेअर मार्केट, आरबीआय, रेल्वे स्टेशनमध्ये घोषणाबाजी करून प्रश्न सुटणार नाहीत असं आवाहन त्यांनी केलं. आंदोलनाच्या नावानं हुल्लडबाजी करणारे शिवरायांचे मावळे कसे असतील असा सवाल करत नितेश राणेंनी हुल्लडबाज आंदोलकांवर टीका केली आहे. या हुल्लडबाज आंदोलकांचा शोध घ्यायला हवा असं देखील त्यांनी म्हटलं. मराठा आंदोलकांच्या मागण्यांचा विचार सरकार करत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय. संविधानाच्या चौकटीत राहून सरकार विचार करत असल्याचं फडणवीसांनी म्हटलंय. तसंच या प्रकरणी कुणीही राजकीय पोळी भाजायचा प्रयत्न करू नये असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला. मराठा आरक्षणाबाबत सरकारी पातळीवर काय निर्णय होण्याची शक्यता मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी वर्तवली आहे. मराठा आरक्षणासाठी राज्य सरकार नवीन GR काढण्याच्या तयारीत असल्याची शक्यता विखे पाटलांनी वर्तवली आहे. तसंच कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी गावातील नातेवाईक किंवा कुणबी प्रमाणपत्रधारक यांच्या ॲफिडेव्हिटवर आरक्षण लागू करण्यासंदर्भात विचार असल्याचंही विखे पाटलांनी म्हटलं. मराठा आरक्षणाला आपला जराही विरोध नाही, मात्र ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये इतकीच आपली मागणी असल्याचं पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितलं. तसंच आंदोलनातून जातीय दरीदुरी वाढू नये, कमी व्हावी ही भूमिका सर्वांची असल्याचंही त्यांनी सांगितलं. राज ठाकरेंच्या आरोपांना एकनाथ शिंदेंनी आता उत्तर दिलेले. मला जे करायचं ते खुलेआम करतो, लपून छपून करत नसल्याचं एकनाथ शिंदेंनी म्हटलंय. फडणवीसांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं ते उद्धव ठाकरेंनी टिकवलं नाही असंही एकनाथ शिंदेंनी म्हटलं. मुंबईत आलेल्या मराठा आंदोलकांना मदत करा असं आवाहन अमित ठाकरेंनी मनसैनिकांना केले. आंदोलकांच्या जेवणाची, राहण्याची सोय करा, त्यांना मुंबईत एकटं वाटू देऊ नका असंही अमित ठाकरे म्हणाले. मराठा आंदोलकांना वानखेडे स्टेडियम सारखी जागा द्यावी अशी मागणी मनसेचे नेते बाळा नांदगावकरांनी केली. आंदोलकांना जागा दिली तर आंदोलकांची आणि मुंबईकरांचीही गैरसोय होणार नाही असा दावा त्यांनी केला. संभाजीराजे छत्रपती यांनी मनोज जरांगेंची भेट घेतली. जरांगेंच्या मागण्या सरकारनं लवकरात लवकर मान्य कराव्यात अशी मागणी त्यांनी केली. जरांगेंनी सरकारनं एकत्र येऊन मार्ग काढला पाहिजे असं देखील त्यांनी म्हटलं. राज आंबेडकर यांनी मराठा आंदोलनाला पाठिंबा दिलाय. संपूर्ण आंबेडकरी समाज या आंदोलनाला पाठिंबा देतोय. बाबासाहेबांनी जर या समाजाला आरक्षण देण्याचं मान्य केलं होतं तर आता त्यांना आरक्षण दिलं पाहिजे असं आनंदराज आंबेडकर यांनी म्हटलं. मुंबईच्या रस्त्यांवर आंदोलक गोंधळ घालत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत, पण सरकार त्यावर सध्या कारवाई करणार नाही असं विधान राज्यमंत्री पंकज भोयर यांनी केले. सरकार चर्चेतून मार्ग काढण्याचा प्रयत्न करतंय, ते देखील आपलेच बांधव आहेत असं भोयर म्हणाले. आरक्षणावरून पुन्हा भुजबळ आणि मनोज जरांगे आमने सामने आलेत. कारण ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देण्यास भुजबळांनी ठाम विरोध केला. ओबीसींच्या आरक्षणात दुसरा वाटेकरी सहन करणार नसल्याचा इशाराही भुजबळांनी दिला. ओबीसींवर अन्याय झाल्यास मुंबईत ओबीसी समाज लाखोंचे मोर्चे काढणार असल्याची भूमिका ओबीसी नेत्यांनी घेतली. ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी मुंबईतील मराठा आंदोलनावर भाष्य केले. असंच जर लाड केले तर कुणीही येईल आणि धुडगूस घालेल असं हाकेंनी म्हटलंय. तसंच मुंबईत कुणीही सुरक्षित नसल्याचं हाकेंनी म्हटलंय. जरांगेंच्या आंदोलनामागे मोठी राजकीय ताकद आहे, त्यांच्या मागे दोन्ही राष्ट्रवादीचे लोक आहेत असं विधान लक्ष्मण हाकेंनी केले. कायदा आणि सुव्यवस्था राखणं ही सरकारची जबाबदारी असंही हाकेंनी म्हटलं. नागपुरात सुरू असलेल्या राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या साखळी उपोषणाची सरकारकडून दखल घेण्यात आली. राज्यमंत्री पंकज भोयर यांनी आंदोलनस्थळी भेट दिली. मी सरकारचा प्रतिनिधी म्हणून साखळी उपोषणाला भेट दिली असं भोयर यांनी म्हटलं. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचं वार्तांकन करणाऱ्या महिला पत्रकारांनी माध्यम प्रतिनिधींशी असभ्य वागणुकीचा निषेध व्यक्त होतोय. मुंबई मराठी पत्रकार संघाकडून घटनांचा निषेध व्यक्त केला जातो.
मराठा आंदोलकांच्या शिष्टमंडळानं मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त आणि प्रशासक भूषण गगरानी यांची भेट घेतली। यावेळी शिष्टमंडळानं आंदोलनाच्या अनुषंगानं नागरी सेवा सुविधांबाबत चर्चा केली। यावर शिष्टमंडळाच्या सूचना आणि मागण्यांचा योग्य विचार करून आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल असं आश्वासन भूषण गगरानींनी केलं। मुंबईतील आझाद मैदान आणि संपूर्ण परिसर स्वच्छ करण्यासाठी मुंबई महापालिकेनं 800 स्वच्छता कर्मचाऱ्यांची नेमणूक केली। रविवारी पहाटे 3 वाजल्यापासून सफाई कर्मचाऱ्यांच्या तुकड्या कार्यरत आहेत। आंदोलकांना बीएमसीकडून कचरा संकलनासाठी डस्टबिन बॅग मोठ्या संख्येनं वितरित करण्यात आल्या। मराठा आंदोलन आणि गणेशोत्सव या दुहेरी जबाबदारीनं मुंबई पोलीस 72 तास ड्युटीवर तैनात आहेत। घरचा बाप्पा, कौटुंबिक वेळ हे सर्व सोडून पोलीस रस्त्यावर तैनात आहेत। अनेक जण बंदोबस्ताच्या ठिकाणी व्हिडिओ कॉलवर आरती पूजेत सहभागी होताना दिसून आले। गणेशोत्सवाच्या बंदोबस्तासाठी 20,000 पोलिसांचा फौजफाटा तैनात आहे। आंदोलनकर्त्यांनी सीएसएमटी स्थानकात मानवी थर रचले होते। आंदोलनकर्त्यांनी तब्बल 3 मानवी थर रचत रेल्वे स्थानकात जरांगेंचे पोस्टर झळकावले। मेट्रो चौकात मराठा आंदोलकांनी ठिय्या आंदोलन केलं। पोलिसांनी आंदोलकांना हटवण्याचा प्रयत्न केला असता यातील काही आंदोलकांनी महिला पोलिसांशी हुज्जत घातली। त्यामुळे पोलीस आणि आंदोलकांमध्ये वाद झाला होता। मात्र काहीच वेळात पोलिसांनी सर्व आंदोलकांना हटवलं आणि आझाद मैदानात जाण्याचं आवाहन केलं। मुंबई मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आलेल्या काही आंदोलकांनी शेअर मार्केटमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला, तर काही आंदोलक शेअर मार्केटमध्ये घुसले। मात्र पोलिसांनी आंदोलकांना अडवलं। मराठा आरक्षण न मिळाल्यास शेअर मार्केट बंद पाडण्याचा इशाराही आंदोलकांनी दिला। कपिल शर्माच्या प्रश्नामुळे प्रसिद्ध झालेली अभिनेत्री सुमोना चक्रवर्ती हिनं मराठा आंदोलकांबाबत वाईट अनुभव आल्याची पोस्ट केली आहे। कार अडवून मराठा आंदोलकांनी हुल्लडबाजी केल्याचा आरोप सुमनोनानं केला आहे। तर दक्षिण मुंबईत दिवसाढवळ्या कारमध्ये आलेल्या अनुभवानंतर तिनं कायदा आणि सुव्यवस्थेबाबत सवाल उपस्थित केला। राज्यातील मराठा आंदोलनानं महाराष्ट्रातील मालवाहतुकीवर मोठा परिणाम होऊन मालवाहतूक ठप्प झाली आहे। दक्षिण मुंबईतून जाणारे मार्ग अटल सेतू, नवी मुंबई मार्ग, पनवेल आणि ईस्टर्न फ्रीवे अवजड वाहनं आणि ओव्हर डायमेन्शनल कार्गोसाठी संपूर्णपणे बंद असल्यानं मालवाहतूक संपूर्णपणे ठप्प झाली। मतचोरीच्या अनुभवानंतर आता हायड्रोजन बॉम्ब येणार असा इशारा काँग्रेस नेते राहुल गांधींनी सरकारला दिला। मतदार हक्क यात्रेच्या समारोपावेळी बोलताना त्यांनी हा इशारा दिला। काँग्रेसने याबाबतचा व्हिडिओ देखील यावेळी पोस्ट केला। एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी दाखल केलेल्या याचिका या कंपनीच्या खासगीकरणानंतर सुनावणी योग्य नाही तसा निर्णय उच्च न्यायालयानं दिला। एअर इंडिया लिमिटेड आता कोणतेही सार्वजनिक कर्तव्य बजावत नाही, किंबहुना खासगीकरणानंतर नफा कमावण्याच्या पूर्णपणे व्यावसायिक उद्देशानं खासगी कंपनी म्हणून काम करत आहे, असंही न्यायालयानं कर्मचाऱ्यांच्या याचिका फेटाळताना म्हटलं। इंग्लंडच्या मुरबाड सिंडिकेट परिसरात भलं मोठं झाड कोसळलं होतं। रस्त्यावर झाड कोसळल्यानं मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती। सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही। 10वी-12वी परीक्षेसाठीचा 17 नंबर अर्ज भरण्याचा मुदत 15 सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे। अर्जाद्वारे विद्यार्थी थेट 10वी किंवा 12वीची परीक्षा देऊ शकतात। त्यासाठी शाळा सोडल्याचा दाखला, आधार कार्ड, फोटो आणि कागदपत्र आवश्यक आहे। तर ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर प्रिंटआउट आणि कागदपत्र शाळा अथवा कनिष्ठ महाविद्यालयात 15 सप्टेंबरपर्यंत जमा करावे। सोन्या चांदीच्या दरात पुन्हा मोठी वाढ झाली असून सोन्या चांदीचे दर विक्रमी उच्चांकीवर पोहोचले आहेत। गेल्या 24 तासात सोन्याच्या दरात 1100 रुपयांची तर चांदी तब्बल 3000 रुपयांनी महागली। पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणाला विरोध करणारी याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली। या याचिकेत इथेनॉल मिश्रित पेट्रोलला विरोध करण्यात आला। इथेनॉलमुळे जुन्या वाहनांचं नुकसान होतंय, शिवाय ग्राहकांना माहिती मिळण्यापासून वंचित केलं जात आहे, असे मुद्दे या याचिकेत नमूद केले होते। भिवंडीत बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे। गुन्हे शाखा युनिट 2 ही कारवाई केली आहे। या कारवाईत आरोपीकडून देशी बनावटीचे माउसर पिस्तूल आणि 2 जिवंत काडतुसं जप्त करण्यात आली आहे। कल्याण रेल्वे स्थानक परिसरातून 3 तरुणांना अटक करण्यात आली। या तिघांकडून एकूण 4 पिस्तूल, 8 जिवंत काडतुसं हस्तगत केली। दिल्लीहून मुंबईला शस्त्र विकण्यासाठी आले असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे। दरम्यान या तरुणांची अधिक चौकशी सुरू आहे। देशात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो। यातच अंधेरीमधील म्हाडाचा मोरया या गणेशोत्सव मंडळानं चक्क फिश टँकवर गणरायाला विराजमान केले। तर या महामंडळाच्या अनोख्या संकल्पनेला भाविकांनी पसंती दिली। तसंच या बाप्पाला पाहण्यासाठी मोठ्या संख्येनं नागरिकांची गर्दी होते। पर्यावरणपूरक सजावटीसोबतच आता गणेशोत्सवात गणपतीसाठी नैसर्गिक विविधरंगी फुलांपासून तयार केलेल्या फुलांच्या कंठ्यांचा ट्रेंड आता सुरू झालेला आहे। त्यामुळे सध्या बाजारात रंगीबिरंगी आणि आकर्षक अशा फुलांच्या कंठ्यांना चांगलीच मागणी।
केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी मुंबईतील गणपतीचं दर्शन घेतलं. 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर रोजी गोयल यांनी विविध मंडळाच्या भेटी घेतल्या. गोयल यांनी सोशल मीडियावर दर्शनाची छायाचित्र शेअर केली आहेत. कल्याणमध्ये पोलिसांनी रूट मार्च काढला. गणेशोत्सव आणि ईद ए मिलादच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी हा रूट मार्च काढला. दोन्ही उत्सव शांततेत साजरा करण्याचं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं.